जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आज आता आपण 9व्या दशकातील 10वा समास स्थिती निरूपण सुरू करणार आहे. परमार्थाबद्दल लोकांना खरं कळावं ही समर्थांची तळमळ आहे. आपण बऱ्याचदा काय करतो, पारमार्थी आपण आहोत असा आपणच समज करून घेतो. घरातील देवपूजा करणे, वेळ मिळाल्यानंतर तीर्थयात्रेला कधीतरी जाणे, वेळ मिळाल्यानंतर एखादं पारायण करणे, कधीतरी कुठे मंदिरात जाऊन दर्शन घेणे, हे करणं म्हणजे आपण परमार्थी आहोत असे आपले ग्रह असतात. आपल्याबद्दल समर्थांसारख्या संतांना कळवळा आहे म्हणून पोट तिडकीनं ते उपदेश करतात की हा जो नरजन्म मिळालेला आहे हा अतिशय दुर्लभ आहे आणि अलौकिक पण आहे. जर योग्य वापरला तर त्याचा अलौकिकत्व लक्षात येईल. या देहामध्ये स्वरूप प्राप्ती करून घेता येते. आपण कोण आहोत हे समजून घेता येतं. नवे त्याचा अनुभवही घेता येतो. हे इतर कुठल्याही योनीत करता येत नाही. भावभावना अनेक योनींमध्ये आहेत. विचार करण्याची ताकद पण आहे बरं का. साधा कुत्रासुद्धा विचारानं वागतो. कुणी त्याला गोंजारत असेल तर त्याच्याजवळ प्रेमानं जाईल, पण कुणी हाडतूड करत असेल तर त्या व्यक्तीकडं तो जात नाही. पण हे कोणीही आत्मानात्म विचार करू शकत नाहीत. कोणीही भगवंताची भक्ती करू शकत नाहीत. समरसून जाऊ शकत नाहीत. हे ज्या नरदेहामध्ये घडतं त्यात येऊन आपण फक्त देवळाबाहेर राहता कामा नये. आत जाऊन भगवंताला मिठी मारली पाहिजे अशी समर्थांची अपेक्षा आहे. समर्थ समासाच्या सुरुवातीला काय म्हणतात पहा. आपण एक ओवी पाहत जाऊ म्हणजे समर्थांची तळमळ लक्षात येईल. देवळामध्ये जगन्नायक मंदिराच्या आत भगवंताची मूर्ती आहे बरं का. भगवंत आत आहे. थोडक्यात समर्थ असं सांगतायत की आपल्या आत तो स्थित आहे आणि देवळावरी बैसला काक परी तो देवाहून अधिक म्हणू नये की. देवळाच्या शिखरावरती कावळा बसलेला आहे म्हणून तो देवापेक्षा श्रेष्ठ होतो का. आता हा कावळा एका प्रकारे आपला अहंकार आहे बरं का. आपण अहंकारानं या देहावरती आरूढ झालेलो आहे. पण आत्ता सूक्ष्मार्थात जायला नको. समर्थ अत्यंत प्रेमानं कळवळ्यानं आपले परमार्थाबद्दलचे गैरसमज कसे तोडून टाकतायत ते आपण पाहूया. तो कावळा शिखरावर बसला म्हणून काही देवापेक्षा श्रेष्ठ होत नाही. सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे. मोठमोठे लोक सभेमध्ये बसलेले आहेत आणि एक माकड त्या सभेमधल्या खांबावर चढून बसतं. आता सगळ्या मान्यवरांपेक्षा ते माकड उच्च स्थानावरती आहे म्हणून त्याला कुणी त्या मान्यवरांपेक्षा श्रेष्ठ मानतं का. मुळीच नाही. ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले परी ते ब्राह्मणा परीस भले कैसे मानावे. काही ब्राह्मण लोक तळ्यात स्नानाला गेले आणि काठावर येऊन ध्यानाला बसले. बगळा पण तसाच बसतो, पण म्हणून तो ध्यानाला बसलेल्या त्या ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ मानायचा का. ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी झाले अव्यवस्थ आणि स्वान सदा ध्यानस्थ परी ते उत्तम नव्हे. समर्थ म्हणतात ब्राह्मणांमध्ये कुणी चांगल्या आचारानं जगणारे असतात, चांगले नियम पाळणारे असतात, तर कुणी अस्ताव्यस्त असतात. कुत्र्याला जर पाहिलं तर ते ध्यानाला बसल्यासारखं शांत डोळे मिटून बसतं. पण म्हणून ते मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतं का. मुळीच नाही. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे मार्जर लक्ष विषयी शहाणे परी ब्राह्मणा परीस विशेष कोणे म्हणावे तयासी. एखाद्या ब्राह्मणाला एखाद्या ठिकाणी एकाग्रतेनं लक्ष द्यायला येणार नाही कदाचित, पण मांजराला ते येतं. एका वस्तूकडे एकाग्रतेनं ते पाहू शकतं, त्यातल्या त्यात शिकार. पण म्हणून त्याची तुलना ब्राह्मणाशी होईल का, मनुष्यांशी होईल का. ब्राह्मण पाहे भेदाभेद मक्षिका सर्वास अभेद
परी तीस झाला ज्ञानबोध, हे तो न घडे की. माशीपाशीना भेदाभेद दिसत नाही. ती अन्नपदार्थावर पण बसते आणि घाणीवरती पण बसते, पण म्हणून तिच्यापाशी भेद नाही म्हणजे ती आत्मज्ञानी आहे असं म्हणता येत नाही. एखादा ब्राह्मण भेदाभेद करेल, पण तिथं ब्राह्मण आणि माशी यांची तुलना करता येणार नाही. उंच वस्त्रे नीचल्याला आणि समर्थ उघडाच बैसला, परी तो आहे परीक्षेला परीक्षावंती. समर्थ म्हणतात, एखादी कनिष्ठ प्रतीची व्यक्ती अगदी भरजरी कपडे घालून बसते आणि एखादा थोर पुरुष उघडाच बसलेला असतो. बाहेरून हे काहीतरी विचित्र दिसेल, पण जे खरे परीक्षावंत आहेत त्यांना हे कळून येतं की कोण श्रेष्ठ आहे आणि कोण कनिष्ठ आहे. बाह्याकार केला अधिक, पहा बर का, परी तो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. बाह्य परिस्थिती काय आहे त्याच्यावरती परमार्थ तर अवलंबून नाहीच नाही, परमार्थातील स्थितीही अवलंबून नाही. बाहेर पुष्कळ थाट आहे, तो व्यवहारात चालून जाईल समर्थ म्हणतात, पण परमार्थामध्ये अंतर्निष्ठाच लागते. निष्ठा नसेल तर परमार्थ नाही. अंतर्निष्ठा हा तर अगदी खोलातील शब्द आहे. लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. आता इथे समर्थांची तळमळ वरती आली पहा. सगळं काही आपण उत्तम केलं, पण मुख्य देवाला जर आपण चुकलो, आत सावध जर आपण झालो नाही, तर आपण आत्मघातकी आहोत. मुख्य देवाला चुकलो म्हणजे काय, आपण कोण इकडे आपण लक्ष दिलं नाही तर. मामा महाराज केळकर त्यांच्या रामपाठामध्ये म्हणतात, अनेक विधाने करूनी चांगला, परी नाही आला मोक्ष वाटे. असं त्याचं होऊन जातं. उत्तम आहे सगळं, विधिविधानं पुष्कळ उत्कृष्ट पद्धतीनं जीवनात केलेली आहेत. जगण्यामध्ये कुठे खोट नाही, प्रामाणिकतेत काही शंका नाही, चारित्र्य शुद्ध, पण मोक्षाच्या वाटेवर तो आला नाही तर तो आत्मघातकीच आहे. स्वतःला ओळखलं पाहिजे, भगवंताची ओळख करून घेतली पाहिजे. देवास भजता देवलोक, पितरास भजता पितृलोक, भूतास भजता भूतलोक पाविजे तो. जे जसं भजन करावं तसं मिळतं. समर्थ म्हणतात, जेणे जयास भजावे तेणे त्या लोकास जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वये. आता इथं समर्थांनी परमार्थातील सूक्ष्मतेला स्पर्श केला. जसं ज्याचं भजन करावं तसं ते प्राप्त होतं. इथंपर्यंत ठीक आहे, पण एकदम समर्थ निर्गुणाकडं का गेले? कारण आधी ते म्हणाले, मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. हा मुख्य देव निर्गुण आहे, आपला आत्मा, आपलं स्वरूप निर्गुण आहे. समर्थ म्हणतात, त्याला भजायला गेलं की निर्गुणाची स्वय आपण तेच होऊन जातो. आत्मनिवेदन भक्ती घडते, सायुज्यता प्राप्त होते. आता निर्गुण शब्द आल्यानंतर लगेच प्रश्नाला जागा आली. प्रश्न उपस्थित केलाच गेला, निर्गुणाचे कैसे भजन? निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य निश्चयेसी. एकाच ओळीत प्रश्न आणि त्याच ओळीत उत्तर असं समर्थांनी सांगितलं. या निर्गुणाचं भजन कसं करायचं म्हणजे स्वरूपाचं भजन कसं करायचं, आत्मस्वरूपाचं. समर्थ म्हणतात, अनन्यपणानं, अनन्य होता होई जे धन्य निश्चयेसी. श्री महाराजांचं वाक्य आठवा. श्री महाराज म्हणतात, परमात्मा निर्गुण आहे, त्याला भेटण्यासाठी आपणही तसं निर्गुण व्हायला नको का? हेच समर्थ इथं सांगतायत, पण अनन्यतेच्या मार्गानं. ते म्हणतात की त्याच्याशी अनन्य झालो आपण तरच तिथे धन्यता आहे. आता या अनन्यतेच्या आड येतो आपला मीपणा, म्हणजेच त्यामध्ये सगळा काही तत्वांचा पसारा आला. हे सगळं बाजूला केलं तर अनन्यता घडेल. हा विषय पूर्वी अनेकदा आलेला आहे, म्हणून आत्ता त्याच्या खोलात जायला नको. समर्थांना काय म्हणायचं आहे ते आपण आधी समजून घेऊया. समर्थ म्हणतात, सकळ केलियाचे सार्थक, देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. एक देव, आपलं एक स्वरूप ओळखण्यामध्ये आपल्या जीवनाची सार्थकता आहे. सगळी खटपट आपल्या जगण्यातली या भगवंतासाठी आहे. आपल्याला आपण कोण हे माहीत नाही आणि आपण माहीत करून न घेता बाहेर
बाहेरच्या बाहेर खटपटी करत राहतो. पण खरी खटपट आपण स्वतःला जाणण्याच्या दिशेने केली पाहिजे असं समर्थ म्हणतात. ते आपण विवेकानं पाहिलं पाहिजे. आता विवेक आणि त्या विवेकानं कसं पाहायचं याचं विस्तृत वर्णन कालच्या निरूपणात आलेलं आहे. आणि प्रत्यक्ष गोंदवल्यामध्ये जी निरूपणं झाली त्यात तर विवेक हा विषय सूक्ष्मतेनं हाताळला आहेच. समर्थ म्हणतात, हे जन्माला येऊन केलं पाहिजे आपण. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार, सोहम आत्मा हा निर्धार बाणून गेला. भगवंताला पाहायला गेलं तर तो निर्गुण आहे, निराकार आहे. तो तसा दिसणार नाही, कळून येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की तिथं आपण जे आपल्याला भासतो, आपल्याला आपल्या मीची जी जाणीव होते ती खोटी आहे. तो माईक विचार आहे. पहा, आपण कोण आहे तर आपण खरं पाहता सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे. पण ते आपलं आत्मस्वरूप जाणीवेनं कळून येत नाही. पण आपल्या ठिकाणी आपली जाणीव आहे, म्हणजेच आपल्या ठिकाणी असलेली आपली मीची जाणीव खोटी आहे, कारण ती देहाला धरून आहे. समर्थ म्हणतात, याचा जर आपण विचार केला तर सोहम आत्मा, सहा अहम आत्मा, आपण तोच आत्मा आहोत हा निर्धार आपल्या ठिकाणी पक्का होईल, बाणाला जाईल. आता ही संपूर्ण जीवनभर करण्याची साधना आहे बरं का, जी एका ओळीत समर्थांनी सांगितली आहे. असं एकदा निरूपणात ऐकलं म्हणून आपल्याला ते कळलं आणि निर्धार पक्का झाला असं आपलं होत नाही. रोज साधनेची बैठक करून नित्यानित्य विचार विवेक याचा आश्रय घेऊन जगावं लागतं. ही देव पाहण्याची साधना, हा देव पाहण्याचा मार्ग. पहा समर्थ काय म्हणतात, आता अनुमान तो काही, वस्तू आहे वस्तूचा ठाई, देहभाव काहीच नाही धांडोळीता. जर आपण या साधनेमध्ये खोल शिरून तपासून पाहिलं तर तिथे आपल्याला कुठे देहभाव दिसणार नाही. पहान, जाणीवेचा जर शोध करायला गेलं तर जाणीवेच्या ठिकाणी आपण नाही हे लक्षात येतं. हा थोडा सूक्ष्मातील अर्थ आहे. आपण डोळे मिटून बसलो की आपण कुठे आहे, आपल्याला काय वाटतं? आपल्या डोळ्यांना अंधार दिसतो आणि काय घडतं? विचार असतात. आणि काय तर आपल्या असण्याची जाणीव असते. आणखीन काय? आणखीन काहीही असत नाही. आणि या तिन्ही ठिकाणी आपला खरा मी असत नाही. खऱ्या मीच्या अधिष्ठानावरती आपण डोळे मिटून बसलेलो आहे. कुठेही तो असा इंद्रियांनी सापडत नाही. मनानं बुद्धीनं शोधायला गेलं तर दिसत नाही. समर्थ म्हणतात, ती वस्तू मात्र म्हणजे आपली आत्मवस्तू जशी आहे तशी आहे. तिची काहीही कल्पना करायची गरज नाही. एखाद्या मूर्तीची आपण कल्पना करू शकतो, एखाद्या संतांची आपण कल्पना करू शकतो, तशी देवाची कल्पना करायची असत नाही. तो आहेच जसाच्या तसा. आपण आपल्या आत शिरल्यानंतर जे जे आपल्या आडवं येतं, जसं आत्ता आपण 2-3 उदाहरणं पाहिली, अंधार आला, मनातील विचार आले, आपल्या असणेपणाची जाणीव आली वगैरे वगैरे, ते सगळं बाजूला करत करत जावं लागतं. एकदम होत नाही. गुरुकृपेनं साधनेच्या प्रयत्नानं ते बाजूला होतं आणि तिथं केवळ तेच ब्रह्म आहे हे ब्रह्मालाच लक्षात येतं. म्हणून तिथं अंदाज नाही. सद्गुरुपदिष्ट साधनेची प्रक्रिया आवश्यक आहे. वस्तू आहे वस्तूचा ठाई म्हणजे ब्रह्मस्थिती जशीच्या तशी आहे. सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान, मुक्तास आणि बंधन आढळेना. समर्थांनी अतिशय महत्त्वाची ओवी सांगितली आहे. सिद्धास आणि साधन म्हणजे जो सिद्ध स्थितीमध्ये गेला त्याच्यावरती साधन चिकटवता येत नाही. त्याला साधन चिकटवणं म्हणजे समर्थ म्हणतात कल्पना आहे. जो खराच मुक्त झालेला आहे त्याला बंधन असणं जसं शक्य नाही, तसंच सिद्धाच्या ठिकाणी साधना चिकटलेली असत नाही. मग तो साधन करत नाही की काय असा विपर्यास करायचा नाही बरं का. तो साधनेमध्येच असतो म्हणजे साधन रूप झालेला असतो. त्याचं जीवन साधनमय झालेलं असतं. साधनेमध्ये अहम कर्तृत्व भाव शिल्लक राहिलेला नसतो, कारण तो त्याच्या ठिकाणी आत्मस्थितीत असतो. पण देह आहे म्हणून तो देह साधनेला बसतो, साधनेत राहून कर्मही करतो. साधन तिथं सुरूच आहे म्हणून
ती अखंड स्मरणाची स्थिती आहे, अखंड नामाची स्थिती आहे, अखंड जागेपणाची ज्ञानस्थिती आहे. तिथं वेगळेपणानं साधन केलं जातंय असं म्हणणं म्हणजे कल्पना आहे. पहा, समर्थ म्हणतात, साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे. आता साधकाच्या नावे शून्याकार. जे साध्य करायला तो बसलेला होता तेच तो होऊन गेलेला आहे. मग आता तिथं साधन कुठलंही शिल्लक राहिलेलं नाही. सगळं शून्याकार झालेलं आहे. म्हणजे देहभावानं तो तिथे शिल्लक नाहीच आहे. म्हणून साधन संपलं आहे. संपतं याचा अर्थ थांबतं असं नाही, साधन सुरूच राहतं. व्यवहारातील आपण एक उदाहरण पाहूया. आपले आत्ता श्वास सुरू आहेत, लक्ष दिलं तर कळतं सुरू आहेत. पण जेव्हा आपण निद्रेत जातो तेव्हा आपलं श्वासांकडे लक्ष असत नाही. गाढ झोपेत श्वासांना कोण पाहिल, पण श्वास सुरू आहेतच की. तसं अखंड नाम सुरू राहतं. अखंड साधनच त्या ठिकाणी प्रतिष्ठित झालेलं असतं. वेगळेपणानं ते केलं जात नाही. तो स्वतः साध्यरूप स्थितीमध्ये गेलेला असतो. देहाला सुटून फक्त देहामध्ये निमित्तासाठी थांबलेला असतो. अशी ही अलौकिक अवस्था आहे. त्यामुळं तो शून्य आहे त्याच्या देहबुद्धीच्या ठिकाणी आणि साधन प्रतिष्ठित झालेलं आहे. जे साध्य करायचं आहे तेच तो होऊन गेलेला आहे. पुढेही या विषयाचा विस्तार समर्थांनी केलेला आहे. आपण उजळणीमध्ये तो भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.